खिरकालीच्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी झाली, प्रेक्षणीय लढत झाली. शेट्टी आणि शंभू सोबत पळाला. आता आपल्याला बाईट देतात निलेश दादा. काय बोलाल, म्हणजे एक चांगली प्रेक्षणीय लढत झाली आणि कुठेतरी मला वाटतं सकाळपासून नाव पण होता आणि ती जमायला खूप उशिरात गेली. सकाळपासून नाव दिलेलं आम्ही. आधी यांचं शंभूचं नाव होता, नंतर आम्ही आपलं नाव ठेवला. नंतर मैत्रीपूर्ण ही शर्यत झाली आहे. तर वाकलनवाल्यांना विचारलं आम्ही, आपण गाडी करूया, चालेल बोलते. ते बोलले करूया आपण. मग मैत्रीपूर्ण शर्यत झाली. आता कुठली कुठली बैला होती समोर? समोर खिडकालचा बादशाह होता आणि वाकलनचा कुठला होता, टिक्या होता. बघा, म्हणजे कुठेतरी चला आपला खेळ आहे, परत न जाता खेळूया, ज्याला गुलाल भेटेल त्याला भेटेल. हां, तेच विचार करून आलेलो आम्ही, गुलालाच्या हिशोबात गाडी खेळूया. बरोबर. मैत्रीपूर्ण झाली शर्यत. आता भरपूर दिवस झाले ही जोडी पळते. आता वरदान आणि शंभू पळत होता किती दिवस, आता शेट्टी पण साथ देते. काय बोलत? वरदानना शंभू पलते. ती गाडी म्हणजे आमची A1 जोडी आहे आमची. बरोबर. घरचीच गाडी पलती आहे, शंभू आणि वरदान. आणि शिट्टी, अर्धे लोक बोलत शिट्टी कमबॅक नाही करणार. आज शिट्टीने करून दाखवलं. मी पण सुद्धा आहे म्हणून मैदानात. म्हणजे 21-22चं नाव चालवण्यासाठी मी सज्ज आहे. परत कमबॅक करून दाखवलं त्यांनी. बरोबर आहे. आणि जिथं आता खिरकालीचं मैदान झालं बघा, बऱ्याचशाच गाड्या मालकांच्या म्हणजे गाड्या सोडण्यासाठी तुमचं सहकार्य सुद्धा असतं. म्हणजे मी आणि माझा मोठा दादा असतोय, आम्ही दोघे असतो. सर्वांचे बैल सोडतोय. आमच्या विरोधात पळाले त्यांची पण बैल सोडतोय. आणि आमच्याशी शर्यत झाली तरी पण आम्ही दुसऱ्या ट्रिपला त्यांची बैल सोडायला पण जातोय. बघा, म्हणजे असं खेळ पाहिजे. आणि कुठेतरी मोठे बंधू अविनाश दादा बघा, त्यांच्याकडनं कुठेतरी ही शिकवण आहे. हां, नाही आमच्या घरचं ते पहिल्यापासून सांगणं तेच आहे, सर्वांशी मिळून शर्यती करा, मैत्रीपूर्ण शर्यती करा, बाकी काही नाही. बरोबर. आता 3 मैदानं किंवा 4 मैदानं होते आज मुंबईला, मग खिरकालीचं मैदान निवडण्याचं कारण? आणि आपल्या जवळ आहे खिरकालचं मैदान आणि आपले सुट्टी मेकर जेवढे आहेत तेवढ्यांचे बॅनरवरती आणि फोटो लावलेत. कुठल्या आयोजकांनी लावले नाही आज. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या मैदानाला दोष देत नाही आपण. बरोबर आहे. पण खिडकालवाले पहिल्यांदा करून दाखवलंय, सुट्टी मेकरांचे फोटो लावले. म्हणजे त्यांनी मान दिला आणि त्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलो. त्यासाठी आम्ही इथे आलोय. बरोबर आहे. तसं आपल्याला सर्व मैदान एक समान असतात. आहे. आणि काय बोलाल, म्हणजे शिट्टी दादा तुम्ही सांगतात की बरीचशी लोक बोलत होती कमबॅक करणार नाही, म्हणजे काहीतरी हिनवलं पण जातं बघा. अर्ध्या लोक बोलत होते शिट्टी करून नाही दाखवणार. आता पण ही शर्यत जमली तर शिट्टीवर अर्ध्या लोकांच्या खाली सट्टा विरोधात लागलेला शिट्टीच्या. पहिले शिट्टी घेऊनच लोक भाव द्यायचे पहिले. आता लोक शिट्टीच्या विरोधात खेळले, पण त्यांना पण आज शिट्टीने दाखवून दिलं मी अजून गेलो नाही, मी पण आहे नंबर मध्येच खेळणार मी. बरोबर आहे. बघा, खूप मोठं नाव पण आहे तुमचा आणि संयमी खेळ. आणि बघा, तुम्ही जरी आता तिथं खाली सट्टेवाले पण बोलला असतील की चला ही साईड ती साईड, तरी तुम्ही कोणाला उत्तर नसेल दिला. नाही, आम्ही कोणाला उत्तर द्यायची गरज नाही. आमचा बैल उत्तर देतोय त्यांना. बघा, दोन्ही बैलाही उत्तर दिलं त्यांना. बरोबर आहे. आता जसं हा खेळ चाललाय मुंबईचा, या सीझनला कसा गेला खेळ? तुम्ही एक स्वतः सुट्टी मेकर असताना बघा खालती पण बऱ्याच गोष्टी व्हायच्या, काय बोलाल? आत्ता भरपूर फरक पडलाय आणि आता कमिटी झाल्याबद्दल त्याच्यात भरपूर बदल झाला खाली पण. आणि आम्ही सुट्टी मेकर जेवढे आहेत ते एकामेकाच्या विरोधात गाड्या सोडतात, पण खाली मिळून भावासारखे असतो आम्ही सर्व. अशी मजाक भरपूर चालते खाली. म्हणजे चला ती गाडी मानली तोपर्यंत आपण एकमेकाचे प्रतिस्पर्धी. गाडी मांडता वेळी पण आम्ही एकामेकाची टिंगल उडवतो, हे पुढे नको घेऊ, मागे घे. आमचा केशवदा आता माझा बैल सोडत होता, केशवदा माझ्या विरोधात बैल सोडतो, मी केशवदाच्या विरोधात सोडतोय. पण आज भावाने भावाची गाडी सोडली. बघा, म्हणजे याला म्हणतात मुंबईचा खेळ. आणि आता कुठेतरी मी या चालू सीझनला 3 फेऱ्यांची मैदानं पण आपल्या मुंबईला होताना बघितली. स्वतः अविनाश दादा बघा तिथं दिवसभर म्हणजे काम करत असताना मी बघितलं त्यांना. नाही, भाऊचं काम म्हणजे कुठेतरी आपल्या गाडा मालकावर अन्याय नको व्हायला, तीच भूमिका घेऊन बोलतात. आणि ग्रुपला पण जे सत्याची बाजू असेल तीच बोलणार माझा भाऊ. बरोबर आहे. आणि कोणाचं खोटं करणार नाही. बरोबर आहे. हे आमच्या घरातल्या आई बाबाची शिकवण पण तीच आहे आमच्या, म्हणून तर नाव आहे. हां. आता शंभू विषय काय बोलाल? बघा, शंभूला सुरुवातीला मागच्या वर्षी तुमच्या करारामध्ये पण म्हणजे घरचीच गाडी बोलून पळायची आणि आता पण म्हणजे जरी मला वाटतं कोणी विरोध न करणार की घरची गाडी बोलून. शंभू आता 2 वर्ष झाले आमच्या म्हणजे आमच्या नावानेच पळतोय. शंभू हा माझ्या बहिणीचा बैल आहे आणि दावडीवाले हे माझे भाऊजी लागतात. हा आमचा भासा आहे. बरोबर. रियांश आणि एक छोटा भासा आहे रियांश. तर हे भाऊजी आमच्या नावाने बैल पळवतात, ती मोठी गोष्ट आहे. 2 वर्ष आले आमच्याच नावाने पळतोय. बरोबर. आणि बरेचसे आता बैला दावणीला आहेत, पण तरी पण तुमच्या दावणीला बघा म्हणजे नाव टिकवण्यासाठी कायम बैला काही ना काही नवीन असतं तुमच्या दावणीला. नाव टिकवण्यासाठी आज करून दाखवलं ना बैलांनी. जे बोलत होते बैल संपला, त्यांनी नावासाठी पळाला. आज बघा, DSP ग्रुपचा नाव कसा उंचावर ठेवायचा त्यांनी आणि शंभूने करून दाखवलं. आणि इतकंच नाही तर भरपूर दिवस झालं वरदान सुद्धा करून दाखवत होता. वरदान आज 3 फेऱ्याच्या मैदानाला गेलेला. ते आमचे चिम्या पाटील आहेत त्यांच्याकडे.
तर त्यांची उद्या रेस आहे वर्धानची, म्हणून शिट्टीला आम्ही खाली आणला, वर्धानला तिकडे ठेवलाय. बरोबर तो आहे. वर्धान पण 2 दिवसांनी येईल. बरोबर आहे. आता मी बघतोय 3 फेऱ्यांची मैदान असो, सेकंड काटेचा खेळ असो, हा. बघा मागच्या वर्षी मला वाटतं हरण्यासोबत वर्धन आणि हरणे गाडी पळाली, तिथं सुद्धा बाईकचा मानकर राहिलेला होता. वर्धान हा सलग 4 ते 5 बाईकचा मानकरी आहे तिथे, आणि घाटात कधीच फायनल न घेता आला नाही आहे. प्रत्येक मैदानात गुलालात राहिला तिथे. बरोबर. आज सेकंड गाड्याला मला भरपूर मागणी आलेली, बैल पाठवा, आम्ही पैसे देतोय, पण आम्ही पैशावर बैल कधीच पळवला नाही. बैल आम्ही पाठवायचो. आमच्या मैत्री गाठी बंडा भाऊ आणि आशिष पडवल आहेत ना, हे आमच्या भावासारखे आहेत. आम्ही त्यांच्या नावाने तिथे बैल पळवत होतो. बरोबर. आता आपले मुंबईची सीझन चालू आहे म्हणून बैल सेकंड काट्यावर गेला नाही. बरोबर आहे. आता दावणीचा कोहिनूर हिरा सरपंच आहे, म्हणजे बघा या सीझनला दिसला नाही, पण येईल का या सीझनला? 1 जूनमध्ये येईल बैल घरी. तर बैल वरती पळतोय पहिल्याच्या. आता बैल वयाच्या हिशोबात बैल वरचं वातावरण थंड आहे, त्याच्यामुळे आम्ही बैल खाली आणला नाही. आणि तिकडे पैलवानचा बैल एक आहे, त्याला बैल नाही म्हणून हा बैल तिथे ठेवला आम्ही. आणि त्याच्याकडे पैदास पण झाल्यात ना वाटतं? 1-2 पैदास पण झालेत, ते पण पडलं छोटा सरपंच. बघा म्हणजे आहे, म्हणजे नाव पुढे याच्या पुढे पण तुमचं नाव कायम टिकून राहील या क्षेत्रात. नाव सरपंचनी पैलवान ग्रुप आणि DSP ग्रुप हा नाव भरपूर ठेवला आहे, आणि याच्या पुढे पण चालवतोय आत्ता पण वर. आता चांगल्या यंग बैलांना पण लाजवतोय तो. बरोबर. एवढा बैल पळतोय आता. बरोबर आहे. आता इतकंच नाही तर बघा या सीझनला आपल्या संघटनेची एकही बैठक न झाली तरी सुद्धा आपला खेळ खूप चांगला गेला. काय आता बोलाल? तसं आपल्या संघटनेला सर्वही म्हणजे माझा म्हणजे एक सत्कार करायला पाहिजे आपल्या संघटनेचा. बरोबर आहे. आता वरच्या संघटनेत काय प्रकार होतात ते तुम्हाला माहिती आहे. बरोबर. पण मुंबई चालवायचं म्हणजे या संघटनेला धरून चालले म्हणून मुंबई चालली. संघटना आपली नसती तर भरपूर भांडणं झाली असती. भरपूर भांडणं झाली. आणि खाली पण खूप वाद झाले असते. बरोबर बरोबर. कोण कोणाचं ऐकत नाही. ऐकत नसतं. बरोबर आहे. म्हणजे काय कौतुक काय करायला पाहिजे बोला? आता जी कमिटी आहे आपली, जे आपले न्याय निवाडा करतात, यांच्या आपले बैलगाडा मी बैलगाडा मालक म्हणून सांगतोय, आपल्या बैलगाडा सर्व मिळून यांचा सत्कार करायला पाहिजे. बरोबर. एक माझा वैयक्तिक मत आहे. म्हणजे जे आपले पदाधिकारी आहेत पदाधिकारी संघटनेचे. यांचा आपली सीझन संपल्यानंतर एक बैल मालकाही मीटिंग घडवायला पाहिजे. बरोबर. कमिटीवर डिपेंड नाही राहायचं. बरोबर आपण आहे. मीटिंग आपण घेऊन स्वतः. आपण सत्कार करायचा. बघा म्हणजे चांगली संकल्पना आहे. कुठेतरी त्यांना पण वाटलं पाहिजे की चला त्यांनी पण काहीतरी केलंय. अहो, ते आपण त्यांना कामाला नाही ठेवले ना. बरोबर आहे. आपल्यासाठी ते सगळे कामधंदा सोडून सर्व सेटल आहेत. बरोबर आहे. ते आपल्यासाठी तेवढं करतात म्हणजे मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. बैलगाडा मालकांसाठी छोट्या आणि बारीक त्यांच्यात कुठलाही मतभेद नसतो. बरोबर आहे. पण त्यांचा सत्कार करण्याचा हे बैलगाडा मालकांचा हक्क आहे. बरोबर. नाही, यांनी करायला पाहिजे. करायला पाहिजे. चला आता जास्त वेळ नाही घेत आपण, अंधार पण होत आले. काय बोलला आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल, आणि जो मिळवलाय गुलाल कुठेतरी आता सट्टवाल्यांनी बोललं होतं की होणार नाही, बघा काय कोणाला समर्पित करायला आजचा? हा बैल म्हणजे हा आमचा गुलाल मिळाला आज. किस्मत बैल ऑफ झालाय. बगीरा गेला, सोनू पोपतरावचा सिकंदर गेला. म्हणजे सिकंदर म्हणजे आमच्या घरातलाच बैल होता. बरोबर आहे. त्या बैलांना समर्पित करतो आम्ही. बरोबर. म्हणजे मुंबईला जी पण या सीझनला बैला ऑफ झाली सर्वांना. त्यांना समर्पित करतो. चला थांबूया आणि अशीच पुढची वाटचाल चालू राहू तुमची. माझ्याकडून शुभेच्छा असते. थँक्यू.